कोणाला काही बोलायचे असेल बघू, समोर आल्यानंतर त्याच्यावरती आमचं मत व्यक्त करू. बिहारच्या निवडणुका जवळ आलेल्या, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या त्यावेळेला तिकडे महाराष्ट्रात आलं की या विषयाचं उत्तर देतो. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा सुरू आहे. जर मराठी उमेदवार एनडीएने दिला तर या अगोदर देखील असं झालं की मराठी उमेदवार असताना तुम्ही पाठिंबा दिला होता, तर अशा पद्धतीने जर मराठी उमेदवार आला तर आपण या सगळ्या शक्यता ज्या वेळेला जाहीर होतील तेव्हा बोलूया. कारण उगाच आपण त्याच्यावरनं त्यांच्या मनात काय आपण कशाला हे करायचे, तर तेव्हा जेव्हा तो विषय समोर येईल तेव्हा बघू ना. आपण मराठी उमेदवार असेल तर समोर आधी येऊ दे, आपण बघू त्याच्यानंतर. म्हणजे असं मग मराठी आलं, मग बंगाली आले, मग तमिळ आलं, मग पंजाबी आलं, असं करण्यात काय अर्थ आहे? त्यांच्याकडनं येऊ तर ते. पहिला महत्त्वाचा विषय की पहिलं उपराष्ट्रपतीनं तडकाफडकी काढलं का आणि उपराष्ट्रपती महोदय आत्ता आहेत कुठे, हा विषय महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे. आणि 2-3 वर्ष जे उपराष्ट्रपती राहिले ते आहेत कुठे, ह्या मुद्द्यावरती चर्चा झाली पाहिजे. तर गेल्या वेळी तुम्ही त्यांना भेटला होता, तर आता काही विषय आहे का की ते भेटत होते विरोधी पक्षांच्या नेत्यांना? त्यामुळे मला काय माहिती नाही. त्याच्यानंतर आता भेटले तर मी बोलू शकेन, पण भेट घ्यायची झाली तर ते आहेत कुठे माहिती नाहीत. सर हिंदी में एक बार बोलेंगे कि जो आज इंडिया गठबंधन की बैठक होने वाली है उसमें आप मतदार मोहिमेवरून सुद्धा चर्चा सुरू आहे. आज राहुल गांधी क्या करूँ पहले मैं? नहीं क्या हो, उनका मराठी पूरा होने तो फिर पूरा बात हम हिंदी में करते कर देंगे. बिहार मध्ये देखील आता मतदारावरून गोंधळ सुरू आहे. दररोज आंदोलन होत आहे, संसद सुरू नाहीये, तर त्यावरती तुमची भूमिका काय? बघा, आता मग मी याला तुमच्या प्रश्नाला धरून उद्याचा पण प्रश्न घेतो. एकूणच आता ह्या निवडणुका प्रत्येक राज्याच्या त्यांच्या वेळेप्रमाणे होणार. मग बिहार होईल, उत्तर प्रदेश होईल, दरम्यान महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्था होतील. आता बिहारमध्ये जो काय एक मतदार याद्यांचा घोळ झाला त्याच्यामध्ये आता अंतिम निर्णय काय आलेला आहे कल्पना नाही, पण त्याच्यात आलं होतं की स्वतःची ओळख तुम्ही पटवून द्यायची मतदारांनी, बरोबर ना? म्हणजेच याचा अर्थ देशात अघोषित NRC लागू झाला आहे का, ह्या विषयावरती पण आपण बघितलं पाहिजे. कारण जेव्हा एक CA आणि NRC विषय गाजला होता, दिल्लीमध्येच त्याच्यावरनं रान पेटलं होतं, अनेक ठिकाणी त्याच्या विरुद्ध आंदोलनं झाली होती, विशेषतः आसाममध्ये NRCच्या विरुद्ध आंदोलन झालं होतं. आणि साधारणतः विषय हाच होता की तुम्ही तुमची ओळख पटवून द्या. तर NRC आता देशभर लागू केलं आहे का ह्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने द्यायला पाहिजे. पण सुप्रीम कोर्टाने पुन्हा काहीतरी आदेश दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यात एक तर EVMवरती आमचा आक्षेप असताना आणखीन त्याच्यात एक अपारदर्शकता आणलेली आहे की त्यांनी ते VVPAT मशीनच आता काढून टाकलेलं आहे. मग तुम्ही निवडणुका घेता कशाला? सरळ जाहीर करून टाका ना यांचे एवढे जिंकले म्हणून. आम्हाला एकतर आमचं म्हणजे मतदाराला त्याचं मत जाते कुठे हे शेवटपर्यंत कळलं पाहिजे. ते EVMमध्ये कळत नाही आहे. कारण बटन दाबलं जातं आहे, दिवा लागतो आहे, आवाज येतो आहे, ती रिसीट दिसते, पण ती रिसीट नंतर एकूण सगळ्या रिसीट काय मोजल्या जात नाहीत. आणि मत रजिस्टर कुठे होते आतमध्ये, रजिस्टर कसं होतं आहे ते कळत नाही. बॅलेट पेपरवरती कसं होतं की शिक्का मारल्यानंतर ती उभी घडी घातली जायची, त्याच्यामुळे शाई जरी ओली असली तरी जास्तीत जास्त त्याच उमेदवाराच्या नावावरती ती शाही थोडीशी उमटायची. पण मत कुठे माझं मी दिलं आहे हे शेवटपर्यंत कळत होतं, ते EVMमध्ये कळत नाही आहे. आणि त्याच्यात आणखीन आता VVPAT काढतायत. मग तुम्ही निवडणुका घेण्याचा फार्स करता कशाला? निवडणुका न घेता सरळ घोषणा करून टाका ना. राज ठाकरे यांच्या संदर्भात पण चर्चा होणार आहे का? कारण नाही, मला काय माहिती नाही. आणि त्याच्यावर चर्चा करण्याची दुसऱ्याला कोणाला गरज नाही. काँग्रेसची भूमिका दुसऱ्या कोणाला त्याच्यावर चर्चा करण्याची गरज नाही. आम्ही आमची भूमिका ठरवायला आम्ही समर्थ आहोत. योगायोग असा आहे की तुम्ही दिल्लीत आहात आणि त्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना ते त्यांनी काल अमित शहा आणि नरेंद्र मोदींची भेट घेतली. बघा, मला त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जे दुसरे म्हणजे तुम्ही जे आलेले आहात ते ज्यांनी बाळासाहेबांनी ज्यांना विरोध केला त्या मार्गाने ते निघालेले आहेत आणि आम्ही लोककल्याणकारी मार्गाकडे निघालेलो. त्यांचं एवढे ते त्यांचा विचार किंवा त्यांच्या याला उत्तर देण्या एवढे ते काय महान नाहीत. शेवटी गद्दार हा गद्दार असतो, त्याच्यामुळे गद्दाराच्या मताला मी काही किंमत देत नाही. पण ज्या त्यांना ठीक आहे, घ्याव्या लागतात. उद्धवजी